विण दोघातली तुटेना. पुढील भागामध्ये मंदाकिनी खूप गोंधळ घालत असते आणि म्हणते, सगळ्या सोसायटीसमोर माझा अपमान केला. आता ही पहिल्यापासून हिच्या घरातून शिकून आली असती तर मला काय गरज होती हिला शिकवायची. हिच्या फॅमिलीने हिला शिकवलं नाही, ह्यात काय माझा दोष आहे का. आदिरा म्हणते, झालं आल्या माझ्या फॅमिलीवर. रोहन म्हणतो, आदिरा आदिरा ॲटलिस्ट तू तरी शांत राहा ना जरा. आदिरा म्हणते, काय आहे, कसं शांत राहू. रोज दिवसातून 10 वेळा तरी ह्या माझ्या फॅमिलीबद्दल बोलत असतात. सतत आपला पैसा पैसा म्हणजे माणसांपेक्षा यांना पैसा जास्त महत्त्वाचा आहे. जशा ह्या गरीब आहे, ह्यामध्ये यांची काहीच चूक नाही आहे, यांचा काहीच दोष नाही आहे. मग मी श्रीमंत आहे, ह्यात माझाही दोष नाही आहे ना. मंदाकिनी म्हणते, अरे बाबा इथे कुणाचाच दोष नाही आहे, पण तू पण जे पैसे उधळत असते ना ते आमच्यासमोर, ह्याने आम्हाला वाईट वाटतं ना. किती पैसे उधळतेस तू. आदिरा म्हणते, ह्यावेळेस मी काय उधळपट्टी केली हे तुम्ही मला सांगा. मंदाकिनी म्हणते, आज नाही पण ही उधळपट्टी करते की नाही तुम्ही सांगा बरं. इथे काडीकाडी उभी करून मी संसार उभा केला, मुलांना वाढवलेलं आहे, ह्याचं काय कोणाला कौतुक नाही आहे. कधी म्हणतात का माझ्याबद्दल, कधी माझी स्तुती करतात का. पण नाही, हिची स्तुती मात्र करणार. काय तर किती छान संसार करते, पाहिलं तर नुकसान करते ही. बघितलं ना पैशाची कशी उधळपट्टी करत असते. बघा तेव्हा सकाळी एक पार्सल येणार, दुपारी एक पार्सल येणार, संध्याकाळी एक पार्सल येणार. आता बाबा राहून लाखून आवतात, ही जरा जास्तच बोलते. मंदाकिनी म्हणते, फक्त पार्सल पार्सल येत राहतात. ऑनलाईन झालं की इकडे पार्टीला जा, तिकडे पार्टीला जा, पार्ट्या करत असते. दातकवून आदिराला म्हणते, फक्त पैसे उधळत असतेस की नाही, कुठून येतो पैसा. आता आदिरा मोठ्याने ओरडते, बास करा आता बास करा. सतत आपला पैसा पैसा पैसा. हो आहे माझ्याकडे पैसा आहे, मी लकी आहे, मी माहेरची श्रीमंत. मग मी काय करू, माझ्याकडे पैसा आहे ना, म्हणूनच मी खर्च करते आणि म्हणूनच मी आरामात जगते. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय जलस होताय. मंदाकिनी म्हणते, ऐका ऐका ऐका, आता हेच ऐकायचं मला बाकी होतं. मी पैशावर जळते म्हणे. आदिरा म्हणते, हो जळता तुम्ही माझ्यावर जळता, माझ्या पैशांवर जळता, कारण तुम्हाला माझे पैसे हवेत. सांगा बोला किती हवेत. आता आदिरा आज जाते. मंदाकिनी म्हणते, काय करते ही. रोहन म्हणतो, आदिरा. पण आदिरा आज जाते आणि पैशाचा गट्टा घेऊन येते. मंदाकिनी डोक्याला हात लावत म्हणते, शी, ही मुलगी कशी वागते. आदिरा पैशाचा गट्टा आणते, ताटात ठेवत म्हणते, आई हा घ्या पैसा. पैसे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ना, घ्या पैसे, सगळे पैसे घ्या माझे. सतत आपला पैसा पैसा करत असताना घ्या माझे सगळे पैसे. मंदाकिनी डोक्याला हात लावत म्हणते, अरे काय चाललं हे. होळीच्या दिवशी हे कसले रंग दाखवतेस आम्हाला. असा तू पैशाचा माज दाखवतेस का आम्हाला. बरोबर आहे, तुझी आई पण तेच करते. तुझ्या घरातील सगळेजणं पैशाने माजलेले आहेत. आता आदिरा बोट करत म्हणते, तुम्हाला शेवटचं सांगते आई, माझ्या फॅमिलीला मध्ये आणायचं नाही या. मंदाकिनी म्हणते, का नाही आणायचं, तिकडचे तर तुझ्यावर संस्कार आहेत ना, त्यांनीच तुला बिघडून ठेवली आहे ना. आमच्या घरी नाही आहे पैशाचं झाड. ह्या पैशाच्या जोरावरच तू तुझ्या सासरकडच्यांना कमी लेखतेस. माझ्यासमोर असे पैसे फेकून तू सिद्ध केलंस. जेव्हा तेव्हा पैसे दाखवत असते, तू असे पैसे दाखवून पैसे जाळत असते. आदिरा हसून म्हणते, मला काही सिद्ध करायचं नाही आहे. मी सिद्ध करते, मी श्रीमंत आहे आणि माझ्या पैशाचं मी वाटेल ते करेल, तुम्ही मला सांगायचं नाही. मी पैसे जाळते. मंदाकिनी म्हणते, हो हो हो, पैसे जाळते नाही तर काय, कोळशासारखे पैसे जाळतेस तू. आदिरा डोक्याला हात लावत म्हणते, ओके, आता आपण तुमचं म्हणणं खरं करू. ते आतमध्ये जाते आणि काडीपिटी घेऊन येते आणि अक्षरशः पैसेच जाळून टाकते. पैसे जाळताना बघून मंदाकिनीची हालत वाईट होते. ती रडत म्हणते, असा पैशाचा माज करायचा असतो का. बाबा म्हणतात, बाळा हा पैसा कमवायला कष्ट लागतात. तुझ्या घरच्यांना, तुझ्या भावाला हे पैसे कमवायला किती कष्ट लागले असतील. अगं हा पैसा तुझ्या भावाच्या मेहनतीचा होता ना, तू ही किंमत केली का त्याच्या कष्टाची. आता आदिरा रडायला लागते, हात जोडत म्हणते, खरंच आय एम सॉरी. आता बाबा बरंच काही समजून सांगत असतात. आदिरा म्हणते, बाबा मी दरवेळी खूप शांत घ्यायचा प्रयत्न करते, पण ह्या लिमिट क्रॉस करतात आणि दरवेळी मी किती सहन करायचं. आता मंदाकिनी खूप गोंधळ घालते आणि म्हणते, हो हो आहे तुला पैशाचा माज. बाहेर लोक बघत असतात, त्या सगळ्यांना घरात आणते आणि आदिराची खूप नालिस्ती करते आणि आत निघून जाते. आता बाबा सगळ्यांची माफी मागतात. ते निघून गेल्यानंतर आदिराला म्हणतात,
तुझी सासू तोंडाने खूप फटकळ बाई आहे, म्हणून तू सतत डोक्यात राग घालून घेणार आहेस का? तुझ्याकडे एकच उपाय आहे, तिच्याकडे दुर्लक्ष कर. इकडे मलिका तापलेली असते आणि म्हणते, मी या घराची मालकीण आहे. ती स्वानंदी कोण आहे? तिचं काय ऐकून घेऊ मी? अंशू म्हणतो, मॉम, माझं काय होत असणार आहे? अरे नोकर तुझं ऐकत नाही आणि तिने तर मला या घरातला नोकर करून टाकलाय. मी नोकरासारखा काम करतोय, मला सगळेच हसत असणार. मी त्या दिवशी नारायणला म्हणालो मी एक काम करणार नाही. तो म्हणाला, नाही 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 नाही, स्वानंदी मॅडमने सांगितलं हे काम करा. तोंडावर नाही म्हणाला ग तो मला. तो आता बरंच बोलत असतो. मलिका म्हणते, आणि प्रत्येक सण समारंभ झालं की ती म्हातारी स्वानंदीला काहीतरी देत असते. तिला दिलं मग काय, स्वानंदीचा कॉन्फिडन्स अजूनच वाढतोय. आता तिघांमध्ये बरंच काही बोलणं होतं. मलिका म्हणते, आप्पी, त्या म्हातारीने आनंदची आठवण आत्ता का काढली असेल ग? अंशुमन म्हणतो, मरू दे तो आनंद. ती म्हणते, अरे पण तू जिवंत आहे ना. अर्पिता म्हणते, ॲक्च्युली दादा जेवढ्या वेळ आठवण काढत नाही ना तेवढ्या वेळ आजी त्याची आठवण काढते. अंशुमन म्हणतो, मला त्याचाच त्रास होतोय. आनंद 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 त्याला डोक्यावर बसवलं आहे. मलिका म्हणते, नाही नाही नाही, असं होता कामा नये. सारखं सारखं आनंदचं नाव समोर घेत राहिले ना हे लोक, तर समोर पण आनंदला मिस करेल. एक दिवस त्याला पण आनंदची आठवण येत राहील. आणि असं होत राहिलं ना, एक दिवस समोर पुन्हा आनंदला ऑफिसमध्ये बोलवेल. नाही नाही, असं होता कामा नये. असं चुकूनही होता कामा नये. तेवढ्यात रोहिणी अंशुमनसाठी चहा घेऊन येत असते. अंशुमन म्हणतो, तू काळजी करू नको, दादाचं मन आता नाही बदलणार. अर्पिता म्हणते, कशावरून? तो म्हणतो, अगं हा प्लॅनच फुलप्रूफ होता ना. आता बघ, छोटी मोठी गोष्ट असती तर मला पण वाटलं होतं दादा त्याला जाऊन देईल. आता रोहिणी येते आणि दाराच्या बाहेरून ऐकत असते. अंशू म्हणतो, पण दादाला राजवाड्यांच्या प्राईडपुढे काहीच दिसत नाही. आणि निलिमा मावशीने त्याला असं काही प्रेम करून चोर ठरवलंय ना, दादा त्याला परत जवळ करेल असं मला काही वाटत नाही. ते आता एकमेकाचे दुश्मन झाले, त्यामुळे मला आनंदचं टेन्शन नाही आहे. मला स्वानंदीचं टेन्शन आलं. मी जर असाच झाडू मारत राहिलो ना तर मी एक दिवस पळून जाईल. मॉम प्लीज हेल्प ना मॉम, काहीतरी कर. आता रोहिणी वापस जायला लागते. तिच्या हातातील ट्रे खाली पडतो. मलिका म्हणते, हे काय वाजलं? आता अंशुमन पळतो. रोहिणी पटपट भरते आणि ती पण पळ काढते. आता अंशुमन थांब करत तिच्या मागे पळत असतो आणि म्हणतो, तूच होतीस ना? रोहिणी म्हणते, नाही नाही, मी नव्हते. तो चहा घेऊन तूच आली होतीस ना? बोल, काय ऐकलंस तू? अर्पिता म्हणते, मॉम, इथे कोणीतरी उभं होतं, ऐकलं असेल का? मलिका म्हणते, सगळंच ऐकलं असणार. आता अंशुमन चाबूक घेऊन येतो आणि म्हणतो, आमच्या पैशावर जगतेस? ऐकलेलं जर कुणाला सांगितलं ना, माझ्या इतकं वाईट माणूस कुणी नाही. तो आता रोहिणीला एक चाबूक घालतो आणि रोहिणी मोठ्याने ओरडते. मलिका तर अक्षरशः तोंड झाकते. आता अंशुमन दुसरा चाबूक मारायला लागतो आणि स्वानंदी पकडते. तो आता मागे बघतो. स्वानंदीच्या चेहऱ्यावर खूप राग असतो. तेवढेच समोर आजी येतात आणि सगळं बघत उभं असतात. आता अंशुमनला मिळणार मोठी शिक्षा. असंच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.